श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता सिंहावलोकन करूया आणि नंतर ग्रंथाचा सारांश व अवतरणिका घेऊन ग्रंथ पुरा करूया। देह धारण केलेला असताना आपल्या भक्तांना वेळोवेळी जे अनुभव दिले त्यांची आठवण राहावे म्हणून ते एका माळ्यात गुंफून हे श्री साईलीला मासिक लिहविले। श्री साईलीला हे अत्यंत पवित्र आहे। त्यातील सच्चरिताच्या कथेच्या मालिकेत बरेच दिवस क्रमाक्रमाने प्रसिद्ध होणारे, या लोकातील व परलोकातील कल्याणाचा उपदेश करणारे आपल्या गुरुचे म्हणजे श्री साईचे चरित्र वाचावे। या कथा ज्याच्या संग्रही तर असंख्य आहेत, परंतु ज्याचा शास्त्राशी परिचय नाही व जो विद्वत्ते शिवायचा आहे अशा हेमाडपंताला हाताशी धरून आपले हे सच्चरित्र साईबाबांनी लिहून घेतले। काही गुरु आपला वृत्तांत आपल्या तोंडाने शिष्याला ऐकवतात आणि मग त्यांचे निर्वाण झाल्यावर त्यापासून असल्या चरित्र ग्रंथाला स्फूर्ती मिळते। साईबाबा जेव्हा नाना प्रकारच्या मोठ्या गोष्टी सांगत असत तेव्हा ऐकणारे अगदी तल्लीन होत असत आणि भूक तहान विसरून जात असत। ज्यांनी ज्यांनी साईचे रूप पाहिले त्यांची तिन्ही प्रकारची दुःखे नाहीशी झाली। असा ज्यांचा शक्तीचा प्रभाव आहे तो सविस्तरपणे कसा बरे वर्णन करावा। असा थोर मनाचा असल्याची ज्याची कीर्ती आहे त्याच्या भक्तीला जे जे लागले त्यांच्या उद्धारासाठी आपले चरित्र त्यांनी लिहून घेतले। गोदावरीचे पवित्र स्नान करून बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हे साई चरित्र वाचावे, म्हणजे तिन्ही प्रकारची सर्व दुःखे दूर होतील। याच्या गोष्टी सहज बोलल्या तरी परमार्थ नकळत हाती लागतो। म्हणून या ग्रंथावर नजर टाका, म्हणजे कोट्यावधी पापांचा नाश होईल। जन्ममरणाचे कष्ट चुकवायची ज्यांच्या मनात इच्छा असेल त्याने गुरुच्या पायी अखंड आसक्ती आणि नामस्मरणाची भक्ती जोडावी। प्रमाद हे खोट्या ज्ञानाचे कारण असते, त्यामुळे आत्म्याचे स्वरूप ध्यानात येत नसते आणि त्यामुळे सर्व अनर्थाचे मूळ कारण जे जन्ममरणाचे रहाटगाडगे ते उत्पन्न होते। मोह म्हणजे चुकीचे ज्ञान होय, अशा गोष्टी म्हणजे आत्माच आहे असे मानून त्याचा आपलेपणा धरणे यालाच विद्वान लोक मृत्यू असे म्हणतात। साईच्या कथारूपी सागराचे मंथन करून सदा नवी नवी गोष्ट असलेल्या साईच्या कथा ज्या सांगितल्या त्या ऐकून श्रोत्यांचा अधपात चुकेल। साईबाबांच्या सगुण साकार स्वरूपाचे पुष्कळ ध्यान केले असता सगुणाचा लोप होऊन त्यांचे स्वतःचे अतिसूक्ष्म स्वरूप प्रगट होईल। सगुण रूपात प्रवेश झाल्याशिवाय आत्म्याचे स्वरूप कळत नाही आणि निर्गुण परब्रह्म संपूर्णपणे जाणणे कठीण होते। ज्याने आपल्या भाविक भक्तांना प्रेमाने आपली पावले बळेच दाखवून देह असून देहाचा विसर पाडला आणि नकळत परमार्थाच्या मार्गाला लावले, तो तू सागराला आलिंगन दिल्यावर नदी जसे आपले नदी पण विसरून जाते तसे भक्त शरण आल्यावर भक्तांचे वेगळेपण घालवितोस। दोन दिवे एक होतात, एकमेकांना आलिंगन देतात आणि लगेच त्यांचा वेगळेपणा नाहीसा होतो आणि एकत्वामुळे त्यांचा प्रकाश एकच होऊन जातो। कापराला त्याचा सुवास, सूर्याला त्याचा प्रकाश आणि सोन्याला त्याची चमक निश्चितपणे सोडून वेगळी राहील का? समुद्रात नदी शिरल्यावर ती जशी संपूर्णपणे समुद्रच होऊन जाते किंवा मीठ समुद्रात पडल्यावर तात्काळ समुद्राशी एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे साईचरणी शरण गेल्यावर भक्तांचे वेगळेपण राहत नसते आणि ते आपले मी पण सोडून हुबेहूब साईसारखेच होऊन जातात। जागे असताना, स्वप्नात असताना किंवा झोपले असताना अशा कोणत्याही स्थितीत वृत्ती साईमय झाली असली तर संसारातून निवृत्ती म्हणजे सांसारिक उपाधीचा परित्याग तो आणखी कोणता असो। आता बाबांच्या पायी लोटांगण घालून मी हेच मागतो की तुझ्याशिवाय माझ्या इच्छेला एकाएकी दुसरीकडे कुठेही जाऊ देऊ नकोस। ब्रह्मापासून लहानशा झुडपापर्यंत घड्यात किंवा घरात आकाशाप्रमाणे आतून बाहेरून जो सर्व प्राण्यांमध्ये भरलेला आहे व ज्याला भेदभाव मुळीच माहीत नसतो, सर्व भक्त ज्याला एकसारखे असतात, जो मानापमान जाणत नसतो, ज्याच्या मनाला आवड नावड नसते व ज्याच्याकडून कोणालाही ती मात्र कमी अधिक लेखणे नसते, त्या साई समर्थाला शरण जाऊया आणि ज्याचे स्मरण केल्याने जो सर्व काही इच्छित गोष्टी देतो त्याच्या चरणी संपूर्णपणे मस्तक ठेवून कृतार्थ होऊया। आता सज्जन श्रेष्ठ श्रोत्यानो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार असो। तुमचा आमचा मोठा स्नेह आहे
तुम्हाला मी खरोखर विनंती करतो ती ऐका. महिन्याला वेळ काढून ज्याच्या या कथा आतापर्यंत ऐकल्या त्याचा विसर क्षणभरही पडू देऊ नका. जो आपण सर्व साईच्या या कथा प्रेमपूर्वक मनाने ऐकाल तो मला वक्त्याला साईबाबा संतोष देतील. श्रोत्यांचे जोवर लक्ष नसते तोवर वक्त्याला केव्हाही प्रसन्नता नसते. एकमेकांच्या संतोषाशिवाय ऐकण्याची ती खटपट व्यर्थ होईल. हा संसार सागर पार करण्यास मोठा अवघड आहे. यावर मोहाच्या अनिवार लाटा उसळत असतात आणि अविचारांच्या काठावर आदळत असतात आणि धैर्यरूपी मोठाले वृक्ष पाडून टाकतात आणि येथे क्रोध द्वेष वैगररूपी महामगरांना थारा मिळत असतो. मी माझे ही मगर वासना व विकल्प यांचे अनेक भोवरे व निंदा असूयादी असंख्य जलचर त्यात तरंगत असतात. असा जरी हा सागर भयंकर असला तरी अगस्त्यरूपी सद्गुरू त्याला पिऊन टाकतात आणि त्या सद्गुरूंच्या चरणराजाने जे दास असतात त्यांना त्यांची लवमात्रही भीती नसते. म्हणून हा भवसागर पार करून घेणारे साई समर्थ ज्यांचे आम्ही आश्रय घेणारे आहोत त्या सर्वांना ते पलीकडच्या किनाऱ्यावर उतरवतील. हा भवसागर महादुस्तर आहे. साई चरणांची नाव करा म्हणजे पलीकडच्या काठचा ठिकाणा सुरक्षितपणे दिसेल. श्रद्धेचे नवल पहा असे असते. असे व्रत पाळले म्हणजे संसारातील दुःखांची तीव्रता भासत असते. यापेक्षा चांगला आणखी दुसरा कोणता लाभ नसतो. उपयोग करून घेण्याची शक्ती ती हीच. साईचरणी अनन्य भक्ती जडो, साई मूर्ती डोळ्यात भरो, साई सर्व प्राण्यात दिसो आणि अशी स्थिती भक्तांना येवो. मनसोक्त वागण्याच्या स्वभावामुळे पूर्वजन्मी घसरलो पण आता तरी सद्गती लाभण्यासाठी विषय भोगांचा त्याग करता येऊ. श्री समर्थ पाठीशी असल्यावर आपल्याला कोणीही हात लावू शकणार नाही अशा विश्वासाने जे निर्धास्त असतात ते साईचे भक्त धन्य हो. असो आता मनात येते की बाबांचे चरण धरून सर्व भक्तजनांसाठी त्यांना एक प्रार्थना करावी की या ग्रंथांचे सर्वांच्या घरी नेहमी पुन्हा पुन्हा वाचन असावे. या ग्रंथांचे जो नेमाने प्रेमपूर्वक पारायण करील त्याची संकटे दूर होतील. काया वाचा मने शुद्ध होऊन भक्तीने व श्रद्धेने जो हा 7 दिवसात वाचील त्यांच्या प्रतिकूल व वाईट गोष्टींचा म्हणजे आपत्तीचा नाश होईल. हा ग्रंथ अध्यात्मरूपी दोऱ्याने विणलेला आहे. श्रीकृष्णाच्या व ब्रह्माच्या गोष्टींनी भरलेला आहे. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याच्या गोष्टीने प्रफुल्लित झालेला आहे आणि मग जीव व शिव म्हणजे परमात्मा हे एकच आहे या मताने कधीही नाही इतका ओसंडून वाहत आहे. या एकनाथ महाराजांच्या काव्यरूपी नंदनवनात 32 भागांच्या वृंदावनात गोड मनोहर दुधाच्या पक्वांनात ज्ञानी व अज्ञानी लोक आसक्त होऊन रमतात. हे सच्चरित्र ऐकले असता अथवा नेमाने पारायण केले असता साई समर्थ संकटाचे तात्काळ निवारण करतील. धनाची इच्छा करणाऱ्याला धनाची प्राप्ती होईल आणि शुद्ध व्यवहारात पूर्णपणे यश येईल. ज्याची जशी श्रद्धा असेल तसे त्याला फळ मिळेल. श्रद्धेशिवाय अनुभव येत नसतो. पूज्य बुद्धीने ग्रंथाचे वाचन केले म्हणजे साई समर्थ सुप्रसन्न होतात आणि अज्ञानरूपी दारिद्र्याचा नाश करून ज्ञानरूपी धनसंपन्नता देतात. या ग्रंथाची रचना करण्याची योजना साईचीच होती. तशीच त्यांची गुप्त इच्छा पण होती. त्यांच्या चरणी जो आसक्त होईल त्या भक्ताचे आयुष्य धन्य होईल. चित्त चांगले एकाग्र करून या सच्चरिताचा नियमितपणे व मोठ्या निष्ठेने दररोज एकतरी अध्याय वाचावा म्हणजे अमर्याद सुखाचा लाभ होईल. ज्याच्या मनात आपल्या कल्याणाचा विचार असेल त्याने खरोखर मनापासून हा ग्रंथ वाचावा म्हणजे आनंदाने भारावून जाऊन साईनी केलेले उपकार जन्मोजन्मी आठवतील. गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, पुण्यतिथी व रामनवमी या साईच्या उत्सव दिनी नियमितपणे हा ग्रंथ आपल्या घरी वाचावा. जशी जशी मनात इच्छा असते तशी तशी पुढील जन्माची प्राप्ती होत असते. अंतेमती तैसे गती या म्हणण्याला शास्त्राचा आधार आहे. श्री साई हे भक्तांचे आश्रयस्थान आहे. त्यांच्याशिवाय विघ्ने ठिकाणी पडत नसतात. आईला लेकराचा कळवळा असतो यात आश्चर्य ते कुठले. याशिवाय आणखी काय गोष्ट सांगू. शब्दच जेथे थांबतात तेथे वाटते की मौन वृत्तीनेच राहावे, कारण हीच खरी स्तुती आहे. मोक्षाची तीव्र इच्छा धरून नित्य शुद्ध कर्म करून श्रवणादी नवविध भक्तींचे सेवन केले म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल. परंतु हे सर्व सद्गुरूच्या कृपेशिवाय घडत नसते. त्याशिवाय परब्रह्माचे ज्ञान प्राप्त होत नसते. ब्रह्मे वाहम याची आठवण राहत नसते आणि तो गुरुवर श्रद्धा ठेवण्याला प्रवृत्त होत नसतो. गुरु शिष्याचा संबंध पिता पुत्रासारखा असतो. असे म्हणण्यात गुरुला पित्याची उपमा नावालाच असते.
पिता मुलाला या संसारातील सुखे मिळवण्याची पात्रता देईल, तर गुरु या लोकातीलच नव्हे तर परलोकातील सुखे मिळवून देईल. पिता क्षणमात्रच टिकणारी संपत्ती देईल, तर गुरु कधी न संपणारी संपत्ती देईल. सतत्वाचा अनुभव देईल, एवढेच नव्हे तर ती प्रत्यक्ष हातात देईल. माता मुलाला 9 महिने पोटात धारण करते आणि जन्म देताना पोटातून बाहेर आणते, पण गुरुमाऊलीची उलटीच तऱ्हा असते. ती बाहेरील शिष्याला पोटात घेते. शेवटी गुरु गुरु असे नामस्मरण केले तर शिष्याला सायुज्य मुक्ती खात्रीने लाभते. त्याला गुरुने स्वतः मारले म्हणजे त्या शिष्याला पूर्ण ब्रह्मत्व लाभते. गुरुच्या हातचा तडाखा जन्म मरणाचा नाश करील. गुरुने ज्याच्या देहाचा अंत केला त्याच्यापेक्षा भाग्यवंत आणखी दुसरा कोण असणार. गुरुला खडग, तोमर, फरश किंवा शूल हाती घ्यावा लागेल. त्याचा तडाखा बसला म्हणजे शिष्याला खरी जाग येईल आणि मग सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर दिसेल. देहाचा सांभाळ कितीही करा केव्हा तरी तो पडणारच. मग पुनर्जन्म घालवणाऱ्या गुरुकडून त्याचा वध झाला तर वाईट काय. हे सद्गुरू, मला मरे मरे तो मार द्या. माझा अहंकार मुळासकट कापून टाका आणि मला अशा भयंकर मार द्या की ज्यामुळे मला पुनर्जन्म घेता येणार नाही. माझी चांगली व वाईट दोन्ही कर्म जाळून टाका. चांगले व वाईट गुण आवरून टाका आणि मोहामुळे उद्भवलेला माझा भ्रमही घालून टाका, ज्यामुळे मला सुख होईल. माझ्या शंका कुशंका घालवून मला अढळ व ठाम हेतू असलेला करा. मला पुण्यही नको आणि पापही नको. हा जन्म घेण्याचा निरर्थ उद्योग नको. तुला शरण होऊ जावे तर तू चारही बाजूला पूर्व पश्चिम सर्व दिशांमध्ये उभा आहेस. तसेच खाली वर आकाशात व पाताळात सगळ्या ठिकाणी तुझे वास्तव्य आहे. माझ्यामध्येही तुझा वास आहे. जास्त काय सांगू. मी तूची वेगळेपणाची कल्पना करण्याला मला त्रास वाटतो. म्हणून हा हेमाडपंत अनन्यपणे शरण होऊन सद्गुरूचे पाय धरतो आणि पुनर्जन्मांचे व मरणांचे फेरे चुकवून आपला उद्धार करून घेतो. हेमाडपंताला निमित्त करून आपले हे सच्चरित्र असंख्य भक्तांचा उद्धार करण्यासाठी निर्माण केले. ही कृती काय थोडी अपूर्व आहे. श्री साई समर्थांचे हे चरित्र माझ्या हातून रचले जावे हे एक आश्चर्यच आहे. नाहीतर साईच्या कृपेशिवाय मला पामराला हे रचणे असंभवनीय होते. साईबाबांशी माझा फार दिवसांचा संबंध नव्हता. संतांना ओळखण्याचा सराव नव्हता. शोधक दृष्टीने अंगात धाडस नव्हते आणि कोणत्याही गोष्टीकडे सदा संशयाने पाहण्याची सवय होती. कधी अनन्य भावाने उपासना केली नाही. कधी क्षणभरही भजनाला बसलो नाही. अशा माझ्या हस्ते चरित्र लिहून लोकांना दाखवले. आपल्या म्हणण्याचा हेतू साधण्यासाठी या ग्रंथाची आठवण करून देऊन ते आपला कार्यभाग पुरा करून घेतात. हेमाडपंत उगीच नावाला आहे. एखाद्या चिलटाने सर्वात श्रेष्ठ असा मेरू पर्वत उचलणे किंवा टिटवी पक्षाने समुद्र रिकामा करणे हे कधी शक्य आहे का. परंतु पाठीशी सद्गुरू असला म्हणजे तो अद्भुत करणी घडवितो. असो श्रोतेजन हो, आता मी तुम्हाला नमस्कार करतो. हा ग्रंथ संपूर्ण झाला. सर्व लहान मोठ्या श्रोतुजनांना एका ओळीने माझे लोटांगण असतो. तुमच्या चांगल्या संगतीत साई चरित्राच्या या कथासत्राला मी संपविले. खरं म्हणजे मी संपवणारा येथे कोण बरे. हा तर फुकटचा अहंकार आहे. जेथे साई सूत्रधार आहे तेथे मी संपविले असे म्हणणारा येथे मी कोण. तरी मूळ क्लेशाला कारण जो अभिमान त्याचा त्याग करून आपल्या गुरूंचे गुण पुन्हा पुन्हा गावे. अंतःकरणाची ओढ जाणणाऱ्या त्या बोधदायक शब्दांच्या धर्मकार्याला मी संपवितो. येथे हा ग्रंथ पूर्ण झाला आणि माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली. साईचा कार्यभाग पूर्ण झाला आणि मीही कृतार्थ झालो. असा हा ग्रंथ संपूर्ण अभ्यासीला तर मन कामना पूर्ण होईल आणि सद्गुरूचे चरण हृदयात धरले तर संसार सागर पार होईल. रोगी माणसाला आरोग्य लाभेल. दरिद्री धनाढ्य होईल. शंका कुशंकांना स्थैर्य येईल. कंगाल माणसाला दान करण्याची शक्ती लाभेल. या ग्रंथाचे पारायण केले असता भूताकेताच्या पीडा व फेफऱ्यासारखे रोग बरे होतील आणि या ग्रंथाचे ऐकणे किंवा वाचणे मुखे अपंग, पांगळे व बहिरे यांनाही सुखकर होईल. जो शक्तिमान परमेश्वर त्याचा ज्यांना विसर पडला असेल अशी जी अज्ञानाने मोहात पडलेली माणसं असतील त्यांचाही उद्धार होईल. मनुष्य असून राक्षसासारखे वागून जे आपले हे शरीर फुकट घालवतात आणि हा संसार म्हणजे सुखाचे भांडार आहे असे मानतात त्यांचाही उद्धार होईल. साईनाथांची करणी अगाध आहे. त्यांनी या हेमाडपंताला आपल्या पायाशी कायमचा बसविला आहे आणि त्याला आपल्या सेवेला लावून ही सेवा करून घेतली. शेवटी जगाचा चालक व बुद्धीचा प्रेरक जो सद्गुरू त्याच्या चरणी मी अत्यंत कृतार्थीने लीन होऊन लेखणी व मस्तक अर्पण करतो.